हो परत ब्राह्मणी उठणार आहे बाबड्याकडे. बघती ब्राउनी पण आज मला आवडलं नाही बरं का हे. त्याची काय चूक नव्हती. उगच तू ह्याने ह्याला राग आलाय बघा आता आईला खोड केली म्हणून डोंगण आलो अजून. आजी काय बुबू- गरज आहे का ते बुबू एवढं हळूहळू मारते. एक दीड एक इथं दीड किलो वेट आहे. दीड किलो असं आहे. 1.5 किलो मी. हां आणि त्याची हिंमत बघ की. तेव्हा आईसारखं सेम ब्राह्मणीचे गुण आहेत. कानबिन बाबड्या त्याला लागलं काय नाही. अयो ब्राह्मणी आज काय बघते, खरं नाही. ब्राह्मणे आता जर उठलीस ना त्याला राग आलाय रानाला त्याच्या आईला मारलंय म्हणून पोराला राग आलाय बापाचा. त्यो अरे फटके कशी नाही बाबा गप ना. तुला माहिती आहे का त्यांचं कशावरनं वाजलं ते? हा तुझ्याहूनच वाजलंय कळीचा नार तू तर आहेस. आणि घ्या आता आता. जातोय जाब विचारायला माझ्या आईला का मारलं म्हणून. बघ ना. नाही मला आज किव यायला लागली बाबडे बाब्या माझं बाबड्या बबी कार बोला काय झालं माझं राजा जाऊ दे विनाकारण मारलं ना तिने. अरे जाऊ दे बाबा बायका अशीच असतात सोड. पण काही म्हणा ब्राह्मणी तुझ्या आजीवर गेली बाबड्या. माझा काय संबंध आहे. तुम्ही कशाच भांडता विनाकारण असताना. काय पण हा काय बोल नको. ते बघ हे बघ. शंभू मात्र लांब जाऊन बसला. ते हुशार आहे. शंभूला अनुभव आहे. राणा नवीन ते आहे. हुशार पोरगा आहे. बबी बबे चला राग शांत हं? नाही बरं बरं हुशार बाळा असतो हो, तू हो, शांत हो. बबड्या. अरे मस्करीत खेळ आहे ना भांडणं नाही ना तुमचे हं? नाही बर ब्राउनी ब्राउनी बघ राणाला घरी बघत होता त्यांच्याकडे दोघांकडे भांडत होते तेव्हा. खरं आहे. आणि ह्याच्यामुळे तो आता पेटलं होतं तू परत चालू केलं. त्याने अजून चालू केलंय ते बघ. अरे बाबा गप तुझ्यामुळे तर भांडणं लागले ती ते. चिडली होती तिला लय त्रास तिला वाटलं हे तर मला त्रास देतंय आणि हे शेजारी उभा राहून बघतंय. बब्या हे बाळा ऐक ना हा जाऊ दे असंच असतं थोडं घ्यायचं असतं मिटून बाळा आहे ना. तुझा जीव आहे ना ब्राह्मणी हो आहे ना हां हाय 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 जीव आहे बाबड्याचा. जाऊ जाते जेव लाड कर जपळ उठ चल उठ बब्या जा की लाड कर. आता बोलणारच नाही का तुम्ही एकमेकाला. हां जर 15-20 मिनिटांनी बघा आपण जरा लक्ष हे होऊ देत त्यांचं लगेच हे करते बच्चे. मी म्हणत होते बाबाला ह्यांची भांडणं सोडव बाबाने सोडू दिली नाही बघ. सो दे एकदा झालंच पाहिजे चांगलं कधीतरी. लागलं का बघा तुला कुठं. हा बरे आलेले बाबड्याचे लगेच चेक करायला बॅब्या लागले काय ते बघ आता काय करणार ती रागवली. ए सोड सोड का? कशाला जातोय आगीत तेल ओतायला ग बस की. ते आपलं शंभूले मला शंभूले आवडतो. शंभू आहे ना शंभू ह्याच्यासाठी आवडतं तर बरोबर आहे ना परिस्थितीनुसार चालतो पोरगा. त्याला माहिती ह्यात पडण्यात लपड्यात अर्थ नाही. 2 फटके आपल्याला भेटतील लांबूनच खेळा. खाल्लेत ना अनुभवाला. हां सोडवाय जात होता ना 2-3 वेळा भांडणं सोडले 4थ्या वेळेस मार खाल्ला. म्हणलं असं तुमचं तुम्ही खेळा नाही तर तिकडे काही करा. ते बघ बघ आहे का बघ हे होतं त्याच्या ऐकून होता की रे. आता ते बबड्याने त्याला मारलं म्हणतो ते बबड्याच्या मागाला लागला होता तो तर आता तिच्यासोबत कुस्ती आता करते. चिडली आहे ती परत. चिडली ती मला माहिती आहे 2 फटके. कानावरून लगेच कळतं ती चिडली. ए बाबड्या बाजूला हो बाबा येईन तुझ्याकडे ती तुझं पोरग समोर म्हणून. नाही पण ती त्याला ए नाही बाई. करत नाही तर हे. आता धक्का. नाही 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 रे ती लयच हुशार आहे ब्राह्मणी बघ तिला कळते कुणाला मारावं कुणाला नाही. हम्म. म्हणून रानाचा राग काढला बाबड्या. माझं गरीब पोरं बसलं. म्हणले ब्राह्मणी म्हणली असं. हे पण तसं धापा धापा आपटते खाली तरी पण हाय का त्याला किती होते. ब्राह्मणी म्हणली असं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नको नुसताच आपला लांब बसून राहतोय म्हणली असं. पी पाणी गंगली असशील. आईला लयच वाईट वाटतंय बघ ब्राह्मणी आज.
इथं बसूनच आहे, मांडी घालूनच बसून आहे शेजारी. हम्म. पोराला हाणलंय ना आज. ते तिकडं लपून बसलंय. ते म्हणलं असं आपल्या अंगावर यायच्या आधी आपण पळा. इकडे तू ये इकडे, ये शंभू ये, चल इथे. नको म्हणतोय, ये आपल्या इकडे ये बाळा. हळूच बघतोय. अरे लय हुशार प्राणी तो, साऱ्यात हुशार प्राणी शंभू. शंभू तुला तीन भाऊच्यात नाही दोघं मिळून म्हणूनच माग माग हळूहळू चाललंय. नाही भांडणाच फक्त, नाही आता थांबते बरोबर मिटवते, पण भांडणं ते त्यातले स्किल आहे त्याला. आई बापाचे भांडणं मिटवायचे ना, शंभूला स्किल माहिती आहे चांगलं. म्हणून भिवून पडला. मग थोडी जातं, तू तरी जात होती का? भांडणं पाहिलीच नाही. झोपली असेल त्यावेळेस. तुम्ही पाहिलीत का मग? झोपली असेल त्यावेळेस. वाऱ्या. मग बघ बाबड्या. शंभू मग बघ बाबाची रे अवघड आहे रे बाबा खरंच. हे हिरो, तुझ्यामुळे सारं कांड होतं या घरात. ही तिसरी वेळ आहे त्यांचे भांडणं व्हायची तुझ्यामुळं. मागच्या वेळेस पण त्याच्यामुळंच भांडणं झालं त्यांचे. त्यानं कुठले खेळायचं बारक्याला, त्याला काय कळत नाही ना. आणि याला काय बोलाय गेलं ना त्याला, अंगा उड्या आणता आपल्या. हा. आई बाप दोन्ही सोडून देते ना, आपलेच पाय चावतात. हा, त्याला काय बोलाय गेले, शांतानं बस जरा, कुठं नको करू, कळलं ना. मागणे काय ग? ए गपकी ब्राऊन इकडे चल, इथे ये. चल ये इकडे पोरगी माझी, हे इथं चल, ये बच्चा ये इथं चल चल. गोंजी करून घे गोंजी. बस बस हा, बस गोंजी मी तुला आहे ना मालिश करतो, म्हणजे अजून ताकद येईल. असा तिंबव हिचा पोरगा. आईचं तोंडच बारीक होतंय ब्राऊने असं म्हणलं की. असा तिंबव का नाही, असा दोन का. तू दाराबाहेर पण राहून काय ब्राउनी, शंभू आणि मी, आम्ही एका पार्टीचे माणसं आहेत. हे लुडबुड, हे ना हे चमचा आहे, चमचा. मधला का हे आजीचा चमचा आहे, हा आजीचा आईचा चमचा आहे. हां तेव्हा आला बघ, तुमच्या डाव मी कानपड हानी ना चमचा म्हणल्यावर, आपलं चमचाच म्हणतोय मी. माझ्या नाद लागल्यावर कानपड हानीन तुझं मी. इकडे येऊ नको अजिबात. पळली पळली हां कळलं ना, शहाणपणा करू नको. इकडून तिकडं. असा फटके देईन इकडं आल्या माझ्याकडं. नुसतं लुडबुड करायची आहे ना ब्राऊनी. माझी लईच पोरगी हुशार आहे, ताकदीचा अंदाजच घेऊ शकत नाही पोरीचा ते कोणी. आतमध्ये गेले एकटंच. आयो भावनी, हे पुरी भावनी. ते डेंजर आहे ती.